प्रशासनाचं एक शिष्टमंडळ उपोषणासाठी आलं होतं. त्यांनी तुम्हाला निवेदन दिलंय, विनंती केली आहे. तुमच्या शिष्टमंडळ आता जिल्हा प्रशासनाच्या भेटला गेलं होतं. काय मागणी एकंदरीत काय झाले काय सांगा. आता ज्या ठिकाणी घुले कुटुंबाचं उपोषण चालू आहे, RDC साहेब त्या ठिकाणी आले होते. आज उपोषणाचा 6वा दिवस आहे. म्हणजे विलास घुले जो ज्याचा मयत झाले, खून झाला, त्यांची आई, त्यांची पत्नी आणि त्यांचा भाऊ असे एका कुटुंबातले 3 जण उपोषण करताय. आज RDC साहेब तिथे आल्यामुळं त्यांनी सांगितलं आपण कलेक्टर साहेबांना एकदा भेटू. आज कलेक्टर साहेबाला भेटून एक सरकारी वकील नेमण्याची एक विनंती केली आणि जे काही शासकीय मदत मिळते त्या मदतीसाठी आम्ही आता त्यांना निवेदन दिलंय. पण राज्य शासनाला माझी म्हणजे विनंती आहे की खऱ्या अर्थाने तुम्ही या कुटुंबाकडे दुर्लक्ष का करता, याचा मागचा प्रश्न आमच्या लक्षात अजूनही आला नाही. या महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडतात माहिती आहे, परंतु ज्या ज्या घटना घडतात त्या घटनेला तुम्ही सपोर्ट करता, त्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम करता. पण या कुटुंबाला न्याय देण्याचं काम होत नाही असं या बीड जिल्ह्याच्या लोकांना, समाज बांधवांना वाटतं. आम्ही आत्ताच कलेक्टर साहेबाला भेटून सांगितलंय की जे काही आमचं मागण्या आहेत त्यांना सांगितल्यात, शासनाला ताबडतोब कळवताना सांगितलं. परंतु आम्ही ताबडतोब सरकारी वकिलाची नेमणूक झाली पाहिजे. आम्ही दोन्ही वकिलाचे नावं दिले, सरकारी वकिलाचे, त्यांची नेमणूक होऊन जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, ही माझी विनंती आहे सरकारला. काय गेलं तर आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 2 महिला उपोषण करत आहेत. आज 6वा दिवस आहे, त्यांची प्रकृती खालावली आहे. एकंदरीत महिला म्हणून सरकारला काय उपदेश असेल, काय मागणी असेल? जे आता सानप साहेबांनी सांगितलं त्या मागण्या आमच्या आहेत की त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. जे कोणी खरंच दोषी आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावर कडक कारवाई होऊन तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी. मेन मागणी तर आपल्या मुद्दा तर तोच आहे की जे कोण असेल त्याच्यामध्ये मग कुणी असो, ह्याच्यात बाकीच्यांनी कुणी राजकारण आहे असं न समजता जे काय त्याच्यावर त्या कुटुंबावरती अन्याय झालेला आहे, घुले कुटुंबावरती, तर त्यांना न्याय मिळावा किंवा त्यांना आर्थिक मदत. बाकीचे एवढे 6-6 दिवस जर उपोषण असून जर सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर काय. त्याच्यासाठी माझी सगळ्या वंजारी बांधवांना हात जोडून कळकळीची एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन त्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. आणि ते उद्यापासून त्या दृष्टीने आम्ही पाऊल उचलतोय आणि ते करणारच. त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे.